तर असं जेव्हा जेव्हा असा काही प्रॉब्लेम येतो, सो आपण रिपीट करूया परत 1 मिनिट. हां, तर असं कधी कधी होतं हॅलो. हां, तर काय वेळा असं ते होण्याची शक्यता आहे की मध्ये आता पहा, ह्या ज्या टेस्टिंगच्या गोष्टी असतात मला कराव्या लागतात. जेव्हा लेक्चर चालू व्हायच्या आधी कॅमेरा ऑन आहे का नाही, आज मी आता कॅमेराचं एक सेटिंग विसरलो होतो, त्याच्यामुळे एकदम बंद झालं, बरोबर की नाही. तर अशी गडबडघाई होते मला, म्हणून 11:20पर्यंत, कारण झूमवरती खूप विद्यार्थी वाढणार आहेत आता, आणि इतर आणखीन शाळेचे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी मी झूम सेपरेट करत जाईन, जेणेकरून टी व्ही चॅनलला असं काही डिस्टर्बन्स होणार नाही. कारण डिस्टर्बन्स होण्याचं कारण म्हणजे मध्येच एखादं पिक्चर आलं किंवा घरी बसलेली असतात मुलं वगैरे, तर ते बरं दिसत नाही. असं काही फार मोठा तो काही क्राईम नाही आहे, पण नको. ठीक आहे. सो येस्टरडे वी हॅव स्टडीड ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये when the element combines with oxygen, काल आपण पाहिलं मॅग्नेशियम when burnt in air, बर्निंग जी असतं ते ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, कारण इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतं, आणि हे मॅग्नेशियम ऑक्साईड यामध्ये तुम्ही पाहाल रिॲक्टंट जो होता तो मॅग्नेशियम होता, आणि प्रॉडक्ट झाला MgO. MgO कॉम्बिनेशन, कंबायनिंग विथ ऑक्सिजन, आणि इथं मॅग्नेशियम ऑक्सिजनशी कंबाईन झाल्यामुळे मॅग्नेशियम इज ऑक्सिडाइज्ड, आणि म्हणून ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर आणखीन एक रिॲक्शन पाहिली MgH2. MgH2 असा एक प्रॉडक्ट होता, सॉरी रिॲक्टंट साईडला एक कंपाऊंड होतं, आणि आफ्टर द रिॲक्शन दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन त्याला आपण म्हणू शकतो, कारण Mg पासून H2 वेगळं केलं गेलं, आणि ज्यावेळी एखाद्या कंपाऊंडमधून हायड्रोजनला वेगळं केलं जातं, त्यावेळी त्या कंपाऊंडमधले ज्या इलेमेंटपासून त्याला वेगळं केलं जातं, MgH2 पासून H2ला वेगळं केलं गेलं, म्हणून Mgचं इथं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे ऑक्सिडेशन व्हायला कुठले प्रकार आहेत? 2 गोष्टी लागतात. एक, कंबायनिंग विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनशी नातं जोडा, ऑक्सिडेशन. हायड्रोजनशी नातं तोडा, हायड्रोजनला दूर करा, ऑक्सिडेशन. आणि अशा मी तुम्हाला काल 4 रिॲक्शन दाखवले. आता रिडक्शन काय आहे पाहूया. अच्छा, आता यांनी याच्यामध्ये दिलं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आपण ज्या काही केल्या काल, त्याच्यामध्ये आणखीन एक ऑक्सिडेशनची रिॲक्शन त्यांनी दिलेली आहे की, आणि जे लिहिले ते वाचून दाखवतो. त्याचं कारण आहे, कारण ही जी रिॲक्शन आता तुमच्या पुढे येणार आहे, ही रिॲक्शन कार्बन कंपाऊंडमधली आहे. तर एका विशिष्ट पद्धतीने ह्या रिॲक्शन केल्या जातात, आणि विशिष्ट पद्धतीनं ऑक्सिजनचीच रिॲक्शन होतात. पण काही प्रोसिजरमुळं ऑक्सिडेशन होतं, पण प्रोसिजरमुळं प्रॉडक्ट्स वेगवेगळे होतात. एकच आता फॉर एक्झाम्पल असं होतं का की बाबा चहा आपण बनवला, छोटंसं एक्झाम्पल सांगतो. चहा बनवला, साखर, चायपत्ती, बरोबर, आणि दूध वगैरे, असं झालं की तुमचा चहा तयार झाला चहा तयार. पण त्याच्यामध्ये आलं घातलं म्हणून त्या चहाचं कॉफी होत नाही ना, किंवा निंबू सरबत होत नाही. चहाच असतो, पण आल्याचा स्वाद येतो. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट जो आहे चहाच आहे, पण थोडा वेगळा झाला. ऑक्सिडेशन रिॲक्शनच आहे पुढची, पण ती एका विशिष्ट पद्धतीनं केल्या गेल्यामुळं वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स निर्माण होतात. इथं बघा आता, सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल लिहून घ्या, ऑक्सिडेशनमध्येच लिहायचं आहे. CH3
CH2OH. हे कंपाऊंड लिहायची पद्धत आहे. याच कंपाऊंडला तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता C2H5 आणि OH. आता लिहून घ्या. कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला आहे हे, याला म्हणतात इथिल अल्कोहोल. लिहून घ्या, याला म्हणतात इथिल अल्कोहोल. आय थिंक पुस्तकामध्ये दिला असेल कदाचित. हां, दिलेलं आहे इथिल अल्कोहोल. आता इथं याला स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला म्हणतात. याच्याबद्दल आपण कार्बन कंपाऊंडमध्ये डिस्कस करू. हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं. इथं CH3 आहे, इथं CH2 आहे. का? याचं कारण आपण कार्बन कंपाऊंडमध्ये शिकू. आत्ता फक्त याला लक्ष द्या, लर्न करा. याच्यामध्ये आता याला ऑक्सिडेशनसाठी काय लागणार? ऑक्सिजन. म्हणून इथं ऑक्सिजन. आता हे ऑक्सिजन कुणी दिलं? खाली त्याच्या आहे K2Cr2O7 किंवा H2SO4. सांगतो तुम्हाला. प्रॉडक्ट आहे CH3COOH. असं पण लिहू शकता आणि असं पण लिहू शकता. You can write in a both ways. Now what exactly is this reaction? ही रिॲक्शन आत्ता ऑक्सिडेशनच्या अंडर का दिली आहे? काही नाही. आता जर पाहिलं CH3COCH2OH C2H5OH याच्यामध्ये हा O सिम्पली ॲड झाला, कॉम्बिनेशन रिॲक्शन, आणि CH3COOH निर्माण झाला. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मला कौतुक आहे जी मुलं व्हॉट्सअपवरती माझ्याशी कनेक्टेड आहेत. 99.99% मुलं 90%च्या वरती आहेत, 85-90च्या वरती आहेत. ज्यांना 9वीमध्ये हाफ इयरलीला एवढे मार्क पडलेले होते. काल एका विद्यार्थिनीचा मला एक मेसेज आला की सर, मी अमुक अमुक क्लासेसला जाते आत्ता, तर मी तुम्हाला झूमवरती जॉईन होऊ शकते का? तर बाळा, मिरजेमधनं हा फोन होता. मी तुझ्याशी बोलेन नंतर. तुझा मेसेज पाहिला, मला रिप्लाय करायला झालं नाही. सर्वतोपरी तुम्हाला मी सहकार्य करणार, सर्वतोपरी. तुम्ही जीव लावून अभ्यास करा. सर्वतोपरी तुम्हाला मी मदत करणार. तर काळजी करू नका. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असतील तसे प्रॉब्लेम प्रामाणिकपणानं प्रॉब्लेम मला सांगायचे. आता एका विद्यार्थिनीकडे मोबाईलचा इश्यू होता. आम्ही पाठपुरावा केला, प्रयत्न केला, अनेक काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे. नंतर तुम्हाला वेळच्या वेळी सांगेन. चांगले मार्क्स आले पाहिजेत, चांगला अभ्यास केला पाहिजेत. तुमची एक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. मी तुम्हाला एक टेस्ट देणार आहे. त्याची सुरुवात झालेली आहे त्या कामाची. मी तुम्हाला याच्यापूर्वी बोललो होतो. अभ्यास चांगला करा. ज्या त्या मुलांना त्या टेस्टमध्ये चांगले रिझल्ट येतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. माझं ध्येय एवढंच आहे की शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढ्याच प्रतीचं मिळालं पाहिजे. कारण आपलं आयुष्य, प्रत्येकाचं आयुष्य हे शिक्षणावर अवलंबून आहे. चांगलं शिक्षण केलं चांगलं होईल. तर मला जसं आठवेल तसं मी सांगतोय तुम्हाला. तर त्या विद्यार्थिनीला मी सांगतोय की नथिंग टू वरी, आय विल गेट बॅक टू यू. मी तुला कनेक्ट करेन, तुझ्याशी बोलेन. तर पहा इथे मगाशी आपण काय सांगितलं होतं की Mg+O, आता हे असं असतं तर आपल्याला काय मिळतं?
टॉईस MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल मिळतात जेव्हा 2 Mgचे ॲटम्स एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलशी कंबाईन होतात. आता इथं पहा, सेम वे झालं आहे. ऑक्सिजन याच्यामध्ये कंबाईन झाला आहे, इथं पण ऑक्सिजन कंबाईन झाला आहे. बघा, हा O, इथं एकच O आहे, इथं 2 O झाले. आता तुम्हाला याची फोड करून दाखवतो जेणेकरून तुम्ही यू शुड नॉट बी वरीड अबाउट इट. त्या प्रॉडक्टचं नाव पण तुम्हाला सांगतो. त्या प्रॉडक्टचं नाव इट इज अ ॲसिड. हे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये पाहाल तर तो प्रॉडक्ट किंवा कंपाऊंड ॲसिड असतो. ज्या कंपाऊंडमध्ये तुम्ही असं OH पाहाल, कार्बन कंपाऊंडमध्ये, हे ह्याला म्हणतात कार्बन कंपाऊंड. CH आहे बघा, फक्त CH, ह्याला म्हणतात हायड्रोकार्बन. द कंपाऊंड विच, कारण अर्धवट तुम्हाला माहिती देऊन याचा फायदा नाही म्हणून तुम्हाला हे सांगतोय. द कंपाऊंड विच इज हॅव्हिंग कार्बन अँड हायड्रोजन इज कॉल्ड ॲज कार्बन कंपाऊंड. आणि त्या कार्बन कंपाऊंडला अल्कोहोल बनवणारा हा भाग आहे म्हणून याला फंक्शनल ग्रुप म्हणतात. जसे एका फॅमिलीचं सरनेम असतं आणि त्याच्याखाली सरिता, वनिता, नितीन, केशव जे असतील ती फॅमिली, आई, बाप, दादा, पोता, नाना, जे काही, तर हे सगळ्या नावांचं एक टायटल असतं, त्याला म्हणतात टायटल. तसं हे OH टायटल आहे अशा असंख्य कंपाऊंडचं. आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये तुम्हाला OH दिसेल त्याला म्हणायचं की बाबा तू अल्कोहोल आहेस. आता या हायड्रोकार्बनमध्ये अल्कोहोल आहे का? नाही आहे. तर हा COOH आहे. तर COOH काय आहे? त्याला म्हणतात कार्बॉक्झिलिक ग्रुप. आणि तो जेव्हा ग्रुप प्रेझेंट असतो तो प्रॉडक्ट ॲसिड असतो, कार्बॉक्झिलिक ॲसिड. नंतर आपण स्टडी करू, ठीक आहे. बाळांनो, व्हिडिओ ऑन करू नका, तुम्हाला विनंती आहे, बरं नव्हे ते. प्लीज संपूर्ण TV वरती जाता, असं करू नका. तर दॅट इज ॲसिड, COOH, बरोबर आहे की नाही. आता जेव्हा तुम्ही हे लिहिलत, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन याच्यामध्ये जाऊन नवीन कंपाऊंड फॉर्म झाला म्हणजेच याचं ऑक्सिडेशन झालं ॲसिडमध्ये. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं आणि ॲसिड तयार झालं. आता ही रिॲक्शन ऑक्सिडेशनची होताना ऑक्सिजन कुणी दिला? सिंपल कॉम्बिनेशन होणं वेगळी गोष्ट आहे. दिस इज अ सिंपल, इथं कारण ऑक्सिजन पण आला होता, मॅग्नेशियम पण आला होता आणि त्या दोघांचं एक असा एक प्रॉडक्ट तयार झाला. पण इथं ऑक्सिजन नाही आहे बघा. मग हा ऑक्सिजन याला दिला कोणी? तर हा ऑक्सिजन K2Cr2O7 याला म्हणतात पोटॅशियम डायक्रोमेट. लिहून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय एखादं पेपर वेगळा ठेवा. नवीन नवीन कंपाऊंड जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्यावेळी ते कंपाऊंड लिहून घ्या. पोटॅशियम डायक्रोमेट, इथिल अल्कोहोल. आता त्याला काय, त्याला ॲसेटिक ॲसिड पण म्हणतात. ॲसेटिक ॲसिड पण म्हणतात. जे तुमच्या घरी व्हिनेगर आहे, तुम्ही व्हिनेगरचा वापर करता खाण्यापिण्यामध्ये, दॅट इज दॅट ॲसेटिक ॲसिड आहे. आणि त्याच्याबद्दलचे आणखीन एक त्याचं नाव तुम्हाला सांगतो पुस्तकात दिल्याप्रमाणे. ॲसेटिक ॲसिडच आहे, पण आणखीन एक नाव तुम्हाला सांगतो. पुस्तकात त्यांनी फक्त ॲसेटिक ॲसिड दिले, त्याचं आणखीन एक नाव आहे, ते आता आपण नाही करायचं सध्या. त्याला इथॅनॉइक ॲसिड म्हणतात किंवा मिथॅनॉइक ॲसिड म्हणतात, प्रोपॅनॉइक ॲसिड म्हणतात. डिपेंड अपॉन द कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द कंपाऊंड. इथॅनॉइक ॲसिड, मिथॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड असे आहेत. तर मी तुम्हाला ते कार्बन कंपाऊंडमध्ये सांगेन. आत्ता ह्या ठिकाणी त्यांनी त्याचं नाव ॲसेटिक ॲसिड ठेवलं आहे. तुम्ही पण त्याला ॲसेटिक ॲसिडच म्हणा, ओके. आणखीन, कारण तुम्ही काय म्हणाल, सर तुम्ही इथिल अल्कोहोल लिहिलं आहे, मग इथं त्या पद्धतीचं या
ह्यात हे नाव कुठं दिसत नाही आहे किंवा ह्यासारखं नाव कुठं दिसत नाही, तुम्ही वेगळंच नाव त्याला दिलं, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, म्हणून तुम्हाला मी ते सांगतो. ते काय ॲसिड आहे, जसं इथं इथिल असं आहे तसं तिथं काहीतरी येतं, ते तुम्हाला कार्बन कंपाऊंडमध्ये सांगेन. आता या रिॲक्शनमध्ये कमिंग बॅक टू ऑक्सिडेशन प्रोसेस, दिस ऑक्सिजन combines with this forms acetic acid. Now for this reaction ऑक्सिजन कोण देतं, ऑक्सिजन K2Cr2O7 देतो किंवा H2SO4, आयदर ऑफ दिस, दोन्ही घ्यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. सो राईट डाऊन अ सेंटेन्स हिअर. हां सॉरी, इथं दोन्ही आहेत. हां म्हणजे हे ॲसिडिक पोटॅशियम सांगतो तुम्हाला, दोन्ही आहेत. त्यांनी ऑर लिहिलं आहे पण ऑर नाही, कारण H2SO4 रिॲक्शनमध्ये असं भरपूरदा कॅटॅलिस्ट म्हणून वापरतात, त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेन. पण इथं लक्षात ठेवा काय लिहिलं आहे ते, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इट इज बोथ हिअर, आय एम सॉरी, इट इज नॉट वन, बोथ हिअर. राईट डाऊन हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, म्हणजे ॲसिडिक म्हणजे या पोटॅशियम डायक्रोमेटला ॲसिडमध्ये घालून वापर केला आहे. ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट असं लक्षात ठेवा. ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट gives oxygen to ethyl alcohol. Let us write down each and every word from the book. Here the acidic potassium dichromate gives oxygen to ethyl alcohol for its oxidation. For its oxidation. Acidic potassium dichromate gives oxygen to ethyl alcohol for its oxidation to form acetic acid. Simple. रिॲक्शन जेव्हा आपण असं एक्सप्लेन करतो अगदी सिंपल. कोण देतं ऑक्सिजन? हा देतो, आणि हा त्याला ऑक्सिजन देतो म्हणून याला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. इथं त्यांनी स्लॅश नको लिहायला पाहिजे होतं, कारण त्याच्यामुळं असं होतं की आयदर स्लॅशचं जनरली, पण असू दे. याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतात आणि दोघांचं कॉम्बिनेशन ऑक्सिजन देतं. ॲक्च्युली K2Cr2O7 इज द मेन, कारण त्यांनी म्हटलेलं आहे ॲसिडिक K2Cr2O7 गिव्ज ऑक्सिजन. कळलं? झालं कळलं? सेंटेन्स अगदी व्यवस्थित लिहा. इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन प्रोसेस इज कॅरीड आउट टिपिकली where one second. सो एक मिनिट, हा कोणाचा तरी आवाज येतोय. एक सेकंड. शर्मिष्ठा, पुट ऑन युअर माइक प्लीज बेटा. पुट ऑफ युअर माइक. ओके ग्रेट, आय हॅव डन इट. गुड. सो हिअर K2Cr2O7 acidic provides oxygen to form acetic acid. ह्याच्यातनं काय शिकायचं आहे? फक्त इथं डायरेक्ट ऑक्सिजनची कॉम्बिनेशन होतं, पण इथं ऑक्सिजन somebody else is providing. So this particular compound is called as oxidizing agent. कळलं? राईट. रिॲक्शन महत्वाच्या आहेत बाळांनो, लक्ष देऊन लिहा.
म्हणून एक गोष्ट 2-2, 3-3दा रिपीट करतोय जेणेकरून तुमच्या डोक्यात बसावं. असं धड धड सांगत गेलो तर कदाचित तुम्हाला ते आत्मसात नाही होणार. म्हणून मी शांतपणे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिपीट करून सांगतो. पुढे आता इथं काही रिॲक्शन त्यांनी दिलेत. त्याच्यामध्ये डू यू नो मध्ये दिले त्यांनी. तर इथं त्यांनी प्रश्न विचारलेत, विच इज द ऑक्सिडंट. आता ऑक्सिडंट म्हणजे काय ते पण लक्षात ठेवा, लिहा. नाव इन दॅट रिॲक्शन ॲसिडिक K2Cr2O7 जो होता, ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, त्यांनी काय केलं, त्यानं ऑक्सिजनचा पुरवठा केला. त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं. राईट डाऊन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. ऑक्सिडंट टी आहे. ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. प्रश्न विचारू शकतील, व्हॉट इज ऑक्सिडंट और व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट. That can be asked. So that time you should write down. You can give this reaction as an example in which K2Cr2O7, that is potassium dichromate, which is acidified or acidic potassium dichromate, gives oxygen to ethyl alcohol, which converts into acetic acid. आता त्यांनी ह्याच्यामध्ये भरपूर रिॲक्शन दिलेत. त्याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की विच इज द ऑक्सिडंट यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. वाय इज पोटॅशियम परमँगनेट यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. वी हॅव सीन. आता हे सगळं तुम्हाला त्यांनी दिलेलं आहेत आणि त्याच्या खाली रिॲक्शन्स त्यांनी भरपूर दिलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत आणि याच्यापैकी आणखीन काही रिॲक्शन ह्या मी तुम्हाला एका पेजवरती लिहून त्याचं एक्सप्लेन, कारण ते फक्त एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही आहे. आता ही रिॲक्शन तुम्हाला जशी मी एक्सप्लेन केली तशा प्रत्येक रिॲक्शनला यू हॅव टू राईट डाऊन इन वर्ड्स. आता इथं ते नाही आहे तर तुम्हाला मी ते बनवून एक छोटंसं नोट बनवून देईन. त्याच्यामध्ये साधारणतः 1-2 रिॲक्शन आहेत आणि ह्याच्यामध्ये आयोनिक रिॲक्शन म्हणून आहे आणि नेट आयोनिक रिॲक्शन म्हणून आहे. ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे व्हेन आय विल टीच यू, कारण तुम्हाला त्याच्यासाठी आयन आणि आयोनिक कंपाऊंड याच्याबद्दल मी जे सांगितलेलं होतं ते मला ब्रीफ करावं लागणार आणि मग तुम्हाला मी याचं नॉलेज देणार आहे. तर छोटासा पार्ट आहे पेज नंबर 42चा लास्टचा, तो पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचं एक बेसिक असं देऊन मग तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. मोठी रिॲक्शन आहे आणि चांगल्या पद्धतीनं लक्षात राहायसाठी रिॲक्शन होतात जेव्हा तुम्हाला रिॲक्टंट लिहिलेले असतात त्यावेळी कुठला प्रॉडक्ट फॉर्म होईल. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन केली होती त्यावेळी पटकन सांगितलं सर ह्याचं असं हे प्रॉडक्ट तयार होणार का, रिॲक्टिव्हिटी सिरीजमुळं तुम्हाला ते लक्षात आलं. तर अशा प्रत्येक गोष्टीचं बेस असतं. तर हे आयोनिक रिॲक्शन, आयोनिक फॉर्मेशन हे काय असतं हे तुम्हाला मी सांगेन. इट विल टेक सम टाइम, सो आय विल टीच यू इन द नेक्स्ट लेक्चर फॉर हाफ ॲन आवर. ओके. आता रिडक्शन रिॲक्शन आपण हे पाहिलं की ऑक्सिडेशन म्हणजे कंबायनिंग विथ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन रिॲक्शन लिहून घ्या, कारण याच्यामध्ये आणखीन एक प्रकार असतो. ऑक्सिजनशी कंबाईन होणं इज ऑक्सिडेशन, हायड्रोजनला काढून टाकणं पण ऑक्सिडेशन, आणि एक प्रकार असतो इलेक्ट्रॉन घेतला आणि इलेक्ट्रॉन दिला, त्याच्यावरती पण काही गोष्टी अवलंबून असतात. बाळांनो तुमचा आवाज येतोय रे. प्लीज म्यूट युअर माइक्स एव्हरीवन. गुड. तर
कशाचा आवाज, माझ्याकडनं येतोय का आवाज? एक मिनिट हा, पाहतो मी, एक मिनिट. तर रिडक्शन रिॲक्शन म्हणून लिहा, रिडक्शन रिॲक्शन. तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण याच्यावरती पण ऑक्सिडेशन रिडक्शन असतं. तो जो पार्ट, त्याच्याबरोबरच्या रिॲक्शन्स, आणि त्याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी बॅकग्राऊंड आयोनिक कंपाऊंडच्या नावाखाली हे सगळं तुम्हाला मी एक सेपरेट लेक्चर करून देईन, जेणेकरून तुम्हाला कळणं सोपं जाईल. कारण तुम्हाला आयोनिक रिॲक्शन अजून मी सांगितलेली नाही आहे, कारण आत्तापर्यंत आलेलं नाही आपल्याला. आणि जर ते तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलं तर तुम्हाला ह्या रिॲक्शन करायला सोपं होईल. अँड दॅट वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. राईट नाऊ गो फॉर रिडक्शन रिॲक्शन. सिम्पल. जसं आपण ऑक्सिडेशन शिकलो तसं रिडक्शन रिॲक्शन. जे शाळेमध्ये वर्गामध्ये डिसिप्लिन असतं त्या डिसिप्लिननी तुम्ही क्लास अटेंड करत जा. आपल्या घरी पण उगाच बेडवरती बसलो आहे, कुठं असं सोफ्यावरती बसलो आहे, नाही. सिट ऑन अ चेअर. चेअर नसेल तर खाली बसा व्यवस्थित. त्या शिकण्याला महत्त्व मिळेल, त्याला एक सिरियसनेस येईल. फिरत फिरत बघणं करणं, फिरत फिरत अभ्यास करणं, दिस इज नॉट द वे. ओके, सो बी केअरफुल. आहात तुम्ही सगळे शहाणे, पण सांगणं माझं कर्तव्य. लिहा द केमिकल. इथं पहिल्यातलं सगळ्यात पहिल्यांदा वरती लिहा रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन लिहिलं ना आपण, आता रिडक्शन रिॲक्शन. त्याची डेफिनेशन तुम्हाला देतो आणि मग त्याच्यानंतर आपण विविध रिॲक्शन्स किंवा कशा पद्धतीनं रिडक्शन होतात ते आपण स्टडी करूया. जसे आपण 4 रिॲक्शन घेतल्या होत्या ना ऑक्सिडेशनला, तसं. राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन्स. अरे बाबा, असतात काही काही विद्यार्थ्यांना चुकून होतं, ते ऑन करतात, त्याच्यामुळं कधी कधी डिस्टर्बन्स होतो. सो द केमिकल रिॲक्शन, द केमिकल रिॲक्शन. अरे बापरे, कुठनं आवाज येत आहेत हे सगळे? एक मिनिट हा बाळांनो, एक मिनिट थांबा सगळे. Just wait everyone for 2-3 minutes.
ओके. कधी कधी आपल्या कंट्रोल रूममध्ये पण डिस्टर्बन्स होतात. सो राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन इन विच. हो 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 करतोय मी सर. श्रावणी आहे का व्यवस्थित आता? ओके 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 ठीक. So the chemical reactions, write down chemical reaction in which reactants gain hydrogen. Definitions नेहमी पुस्तकातल्याच शब्द आणि शब्द प्रॉपर घेऊन लिहायच्या. लक्षात ठेवा, मी पण पुस्तक वापरतो. ह्याचं कारण असं आहे की रिॲक्शन परफेक्ट. आता हे सांगायला मला काही फार मोठं कष्ट लागत नाही. आता मगाशी तुम्हाला ऑक्सिडेशनची रिॲक्शन्स काय सांगितली. जेव्हा मॅग्नेशियम ऑक्सिजनशी कंबाईन होतो ऑक्सिडाइज झाला, हायड्रोजन काढून टाकला ऑक्सिडेशन झालं. त्याच्या विरुद्ध असतं. म्हणजे काय, जेव्हा एखादा इलेमेंट हायड्रोजनशी कंबाईन होतो रिडक्शन, जेव्हा एखाद्या इलेमेंटकडून ऑक्सिजन काढून घेतला जातो रिडक्शन. लक्षात ठेवा ऑक्सिडेशन. आता हे आपल्याला पुस्तकाच्या शब्दात मांडण्यासाठी पुस्तकातली डेफिनेशन बघून लिहिणं गरजेचं आहे. कारण आपण जर पुस्तकातल्या डेफिनेशनला मॅच नाही केलं तर कदाचित परीक्षकाला ते आवडत नाही किंवा ते नियमात बसत नसेल तर ते मार्क देणार नाहीत. म्हणून बी केअरफुल. कारण हे ICSEच्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी शिकवतो, ICSEच्या विद्यार्थ्यांना, त्यावेळी पण आपली भाषेत आपण लिहू शकतो, त्या नोट्स ठीक आहेत, पण रिॲक्शन आणि हे नाही, डेफिनेशन्स नाही. आता बघा ऑक्सिडेशन काय केलं आपण, Mg+O2 राईट, ट्वाइस MgO. इथं काय झालं हो, कंबाइंड विथ ऑक्सिजन, रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सिंपल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हा जर ऑक्सिजन तुम्ही Mg मधनं काढलात तर ते रिडक्शन झालं, रिमूव्हल ऑफ. सिंपल आहे. दुसरी गोष्ट, इथं MgH2 होतं MgH2 जेव्हा डिकम्पोज झालं तर आपण पाहिलं की Mg आणि H2 फॉर्म झालं होतं. बरोबर, ही रिॲक्शन तुम्हाला मी दिली आहे. इथं हायड्रोजनला काढल्यामुळं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. पण हायड्रोजनशी कंबाईन झालं की रिडक्शन. कंबायनिंग विथ हायड्रोजन. सिंपल. हायड्रोजन लिहिताना H कधीही लिहायचं नाही, H2 लिहायचं. H अस्तित्वात नसतो. H2S, इट इज अ मॉलिक्यूल, इट एक्झिस्ट. ऑक्सिजन लिहिताना O लिहायचं नाही, O2 लिहायचं. O डझंट एक्झिस्ट, O2 एक्झिस्ट. येस, ऑक्सिजनचा सिम्बॉल O आहे, हायड्रोजनचा सिम्बॉल H आहे. पण इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे O रिमूव्ह होत नाही, O2 रिमूव्ह होतो. इथं H2 रिमूव्ह होतो. कारण Hला तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही, H कॅनॉट बी एक्झिस्ट, डझंट एक्झिस्ट. आता तो हायड्रोजन जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता, समजा ह्या Mg, लक्षात ठेवा रिॲक्शन कशा पद्धतीच्या असू शकतात. सिंपल तुम्हाला मी सांगितलं आहे, कंबायनिंग विथ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, कंबायनिंग विथ हायड्रोजन. सिंपल आहे. पण आता हे डेफिनेशन स्वरूपात लिहायला हवं. बघा, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन कंबायनिंग विथ हायड्रोजन, गेन हायड्रोजन, are called reduction reaction, are called reduction reaction. बघा किती सोपं आहे. द केमिकल रिॲक्शन्स, अशा रिॲक्शन्स ज्याच्यामध्ये रिॲक्टंट जे असतात ते गेन हायड्रोजन, अशा रिॲक्शन्सना रिडक्शन रिॲक्शन म्हणतात.
The reactions in which reactants gain hydrogen are called reduction reaction. आणि आपण काय लिहिलंय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन पण लिहिलंय. बघूया पुढे दिलंय काय. सिमिलरली लिहा. Similarly, the reaction in which reactant loses oxygen. आपण काय म्हटलं होतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सेम थिंग, रिॲक्टंट्स लूजेस, रिॲक्टंट म्हणायला पाहिजे तर काय, हां, किंवा रिॲक्टंट्स लूज लिहू शकतो आपण. लूजेस ऑक्सिजन, तृतीय पुरुषी एकवचनी असला की येस प्रत्यय लागतो, असं आपण शिकलेलो आहोत इंग्लिशमध्ये. लूजेस ऑक्सिजन reactant loses oxygen to form the product. To form कुठलाही product, different product म्हणू शकता तुम्ही. To form product is called reduction reaction. एखादाही word राहता कामा नये when you write definition. You have to be very, very careful. आय थिंक हँडरायटिंग वगैरे तुम्हाला जवळून दिसतंय व्यवस्थित, कारण काल एका मुलाचा मेसेज आला होता की सर जरा छोटं दिसतंय म्हणून. तर आय होप यू आर एबल टू सी दिस. श्रावणी दिसतं का बाळा व्यवस्थित सगळं? ओके, ठीक आहे. व्हॉल्यूम बंद करा, आपला साऊंड बंद करा बेटा. छान. तर सिमिलरली द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन किंवा रिॲक्टंट्स लूज ऑक्सिजन टू फॉर्म प्रॉडक्ट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. पुस्तकातली लँग्वेज परफेक्ट लिहा. आता आपण हेच लिहिलेलं होतं. जर विचारलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोघांचे डिफरन्सेस लिहा, तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडेशन म्हणजे काय, कंबायनिंग विथ, मी फक्त पॉइंट लिहून देतोय, तुम्हाला लिहावं लागेल. द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन, राईट, रिॲक्टंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ प्रॉडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन, कंबायनिंग विथ ऑक्सिजन. आणि सेकंड होतं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. दीज आर द टू कंडिशन्स where it happens. Those reactions are oxidation reaction. In case of reduction, combining with hydrogen. ज्या रिॲक्शन मध्ये इलेमेंट हायड्रोजनशी कंबाईन होतात त्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन रिॲक्टंटपासून दूर केला जातो, सॉरी आपण शॉर्टकटमध्ये लिहितो ना हे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटपासून ऑक्सिजन दूर केला जातो त्याला पण रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. कंबायनिंग विथ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. कंबायनिंग विथ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि एक आहे त्याच्यामध्ये टाईप, तो नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगेन, बिकॉज आय नीड टू गिव्ह यू सम गुड बॅकग्राऊंड अबाउट दॅट.
आयोनिक रिॲक्शन्स, आयोनिक कंपाऊंड ह्याच्याबद्दल सांगून तुम्हाला मी ते सांगेन. ठीक आहे. सो राईट डाऊन दिस. आता रिडक्शनच्या रिॲक्शन्स आपण बघूया. बट यू राईट डाऊन ऑल दिस थिंग्स फर्स्ट. हे महत्त्वाचं आहे बघा बाळांनो, हे विचारू शकतात. आणि मी कित्येकदा तुम्हाला सांगितलं आहे, पाण्याचं पातेलं किंवा पाण्याची बाटली आपल्या बाजूला ठेवत जा आणि जवळजवळ एक 3-4 ग्लास पाणी पीत जा लेक्चरच्या दरम्यान. एक 2-3 ग्लास तरी प्या. पाणी पिणं गरजेचं आहे. Now we will study reactions ज्याच्यामध्ये रिडक्शन होतं. जसं आपण Mg + O2 MgO हे जे पाहिलं आपण 2Mg + O2 = 2MgO, त्या पद्धतीनं we will see reactions, reduction reactions. ओके, राईट डाऊन. रिॲक्शन लिहा पहिला, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे. CuO कॉपर ऑक्साइड plus H2 gives Cu plus H2O. Cu plus H2. आता सगळ्यात पहिल्यांदा इथं काय झालंय पहा, आणि ही रिॲक्शन कशा पद्धतीनं करतात ते आपण नंतर लिहूया. नाव इन दिस रिॲक्शन द ऑक्सिजन इज रिमूव्ड फ्रॉम धिस कंपाऊंड कॉपर ऑक्साइड. आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज रिडक्शन. हियर कॉपर इज रिड्यूस्ड बाय हायड्रोजन असं म्हणतात. कॉपर इज रिड्यूस्ड, कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन होऊन कॉपर झाला. कॉपर इज रिड्यूस्ड बाय कॉपर ऑक्साइड इज रिड्यूस्ड बाय हायड्रोजन टू कॉपर अँड H2O इज फॉर्म्ड ॲज अ बाय प्रॉडक्ट. बाय प्रॉडक्ट म्हणतात. आता बाय प्रॉडक्ट काय, मेन प्रॉडक्ट काय हे नंतर बघू आपण. कॉपर ऑक्साइड रिड्यूस्ड बाय हायड्रोजन टू कॉपर अलॉंग विथ वॉटर इज फॉर्म्ड. कळलं? इथं ऑक्सिजनचं रिमूव्हल झालंय म्हणून इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. सिंपल. मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज reduction reaction. So here oxygen is removed and copper is formed. Copper oxide is reduced to copper असं म्हणतात त्याला. Write down. When hydrogen gas, आता ह्याचं explanation. When hydrogen gas is passed over is passed over black copper oxide. black कलर असतं. ब्लॅक कॉपर ऑक्साईड, आता ह्याला कॉपर ऑक्साईड म्हणतात. आय विल राईट डाऊन इन फुल फॉर्म इट्स नेम कॉपर ऑक्साईड. एक्सप्लेनेशन परफेक्ट लिहायचं. वेन हायड्रोजन गॅस, कारण ही रिॲक्शन अशा पद्धतीनं घडवली जाते. यू कॅनॉट से वेन कॉपर ऑक्साईड रिॲक्ट विथ हायड्रोजन, नाही, अशा पद्धतीनं घडवली जाते. पुस्तकात दिले तसं लिहा. नाहीतर आपण म्हणू शकतो कॉपर ऑक्साईड वेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इट इज रिड्यूस टू कॉपर असं म्हणू शकतो आपण. बट राईट डाऊन व्हॉट बुक हॅज गिवन. वेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड a reddish colored layer of copper is formed. A reddish color layer, R नेहमी कॅपिटल लिहायची सवय आहे. A reddish colored copper is formed.
लिहायची आणि वाचायची सवय ठेवा. दिस फक्त वाचून वाचून करू नका. वाचा आणि लिहा आणि हातात बसतंय का पाहते तसा अभ्यास करत जा. आता इथं काय लिहिलं आहे पहा तुम्ही रिॲक्शनमध्ये, कारण लिहिणं गरजेचं आहे परफेक्ट. कशा पद्धतीनं रिॲक्शन घडवली जाते. बोलायला तुम्ही असं बोलू शकता, कॉपर ऑक्साईड व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस टू कॉपर अँड वॉटर इज फॉर्म्ड. पण पुस्तकात जे दिले ते लिहा. व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड. नुसतं कॉपर ऑक्साईड म्हटलं तरी काही चुकणार नाही, पण ब्लॅक ही त्याची प्रॉपर्टी आहे म्हणून, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक एक आहे म्हणून ब्लॅक लिहितात. त्याच्यानंतर रॅडिश कलर्ड कॉपर इज फॉर्म. रॅडिश कलर्ड नाही लिहिलं तरी चालेल, कॉपर इज फॉर्म्ड इनफ आहे. पण रिॲक्शन जेव्हा होते, दिस इज द वे इट इज कंडक्टेड अँड दिस इज ऑब्झर्वेशन. सो यू मस्ट राईट ऑल दिस स्मॉल थिंग्स. त्याच्यामुळे नॉलेज पण वाढतं आणि उत्तराला जरा दम पण येतो. म्हणून पुस्तकात त्यांनी इतकं डिटेलमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्यांनी हे ॲडिशन दिलेलं आहे. अदरवाईज रिॲक्शनला म्हणताना कॉपर इज फॉर्म्ड. आता मगाशी आपण जे हे केलं, मॅग्नेशियम व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. आपण कुठं कलर बिलर लिहिला, पण जेव्हा मॅग्नेशियम जेव्हा बर्न होतो ना, त्याचं ऑक्सिडेशन होतं, सुंदर अशी ब्रिलियंट तुम्हाला फ्लेम बघायला मिळते. दाखवेन मी तुम्हाला. तर दॅट ऑल्सो यू कॅन ॲड. सो हियर इट इज यू शुड राईट लाईक दिस. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored copper is formed. You should write down like this. And now this reaction is completely given because you also have written it is a reduction reaction. So the explanation is अशा perfect द्या. कुठलाही टीचर तुम्हाला परीक्षक पैकीच्या पैकी मार्क या प्रश्नाचे देणार. The presentation should be like this. Okay? गिव अँड एक्सप्लेन अ रिडक्शन रिॲक्शन जर म्हटलं, राईट डाऊन दिस. किंवा स्पेसिफिक रिॲक्शन जर विचारली, राईट डाऊन दिस वे. अशा तऱ्हेनं प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. टाईप ऑफ रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन. ठीक आहे, हेच तुम्हाला सांगतोय. तुम्ही तुमच्या त्या रिॲक्शनच्या बुकमध्ये लिहायला सुरू करा. हातात बसून जाईल आणि बऱ्यापैकी अभ्यास तुमचा रोजच्या रोज कव्हर होऊन जाईल. मी जेव्हा सांगलीमध्ये होतो त्यावेळी मला आठवतंय, मी 12वीमध्ये असताना काही विद्यार्थी माझ्याकडं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मी स्वतः 12वीला होतो त्यावेळी, असा काही मी फार मोठा असा स्टुडियस नव्हतो, पण मला जेव्हा टीचर चांगले असायचे शिकवायचे तेव्हा मला ते पटपट असं आत्मसात शाळेतच व्हायचं. असा अभ्यास एक्स्ट्रा मी खूप केला असं नव्हतं कधी. पण 12वीमध्ये यस भरपूर अभ्यास केला होता, पण त्याच्या आधी एवढा नाही केला होता. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं डोक्यात जे बसलेलं आहे ना, तर भरपूर लोक, मी 12वीमध्ये असताना पण माझ्याकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायला यायची. खूप लोक मुलं यायची. माझेच विद्यार्थी जे शाळेतले मित्र होते ते यायचे. त्याचं कारण असं होतं की मी जवळजवळ असे पोता असतं ना आपलं, ते मोठं ज्वारीचं किंवा गव्हाचं पोतं आपल्या असतात, तसे भरलेले पेपर्स जसे आपण भरतो ना, तशा आम्ही रद्दी विकली होती मी. तेवढं मी लिहायचो. आणि ते पेपर कसले होते, अगदी साधे. आमच्या तिथे एक सांगलीमध्ये तिथे एक दुकान आहे, त्या दुकानात ते किलोवरती मिळायचे पेपर आणि ते आणून मी त्याच्यावरती लिहायचो. आणि लिहिताना पण एवढा आम्ही ते सांभाळून लिहायचो. असा तो A4 मोठा पेपर असायचा ना, त्याच्या घड्या करायचो. आता ही रिॲक्शन द्यायला तुम्हाला असा मोठा एवढा पेपर लागतच नाही ना, म्हणजे आता इथं मोठा आहे म्हणून Cu+H2 त्याचे 2 तुकडे असे करून अशा पट्ट्याने लिहायचो. त्याच्यामुळे पेपर पण वाचायचे आणि अभ्यास पण चांगला करायला छान वाटायचं. आणि ते ज्या दिवशी करेल त्या दिवशी तुम्ही लिहाल, त्या दिवशी संध्याकाळी ते बघत बसायचं, एखादं 5-10 मिनटं मिळाली. असं करून करून डोक्यात आणि हातात दोन्ही ठिकाणी ते अशी रिॲक्शन्स पक्क्या होऊन गेल्या. तर ही सवय ठेवा. ही सवय तुम्हाला चांगली हे होईल, हेल्प करून जाईल. पुढे अच्छा, आता याच्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की अशी जर समजा तुम्हाला आणखीन एक छोटासा, याच्यामध्ये छोटे छोटे टॉपिक्स आहेत. पुस्तकामध्ये तसे दिलेले नाहीत, पण आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. मगाशी तुम्ही जे पाहिलं
ही रिॲक्शन मी परत एकदा लिहितो, तुम्ही लिहू नका. CH3 CH2OH, तुम्ही लिहू नका ही रिॲक्शन. ऑक्सिजन कोण देतं? K2Cr2O7. बघा मला पाहायला लागत नाही पुस्तकात, H2 आहे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला, H2SO4. आणि हे तुम्ही पण यू ऑल्सो स्टार्ट डुईंग दॅट, हेल्प होईल तुम्हाला. CH3COH, बरोबर, ॲसेटिक ॲसिड. आता ही नावं वगैरे सगळी, कारण हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मी इतकं सुंदर केलं होतं, अजूनही माझ्या डोक्यात ते तसंच आहे. आणि हा इथिल अल्कोहोल, आणि आता मुलांना शिकवतो त्याच्यामुळं ते इतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप मोठं आहे ICSEला, तर त्याच्यामध्ये ते डोक्यात राहतं. 12वीला पण आहे, 11वीला. दिस इज वॉट युअर रिॲक्शन. आता या रिॲक्शनमध्ये कोण ऑक्सिडाइज झाला आणि कुणी ऑक्सिजन दिला? यांनी ऑक्सिजन दिला म्हणून यांना म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. तसं रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय, मुद्दाम लिहिलं कारण दोन्ही तुम्हाला कळायला सोपं पडेल. आता मी ती रिॲक्शन लिहितो परत. CuO कॉपर ऑक्साईड प्लस H2 इज इक्वल टू Cu प्लस H2O. बाळांनो, रिडक्शन कुणाचं झालं? कॉपर ऑक्साईडचं. कुणी रिडक्शन केलं? हायड्रोजननं केलं. हे तर ऑक्सिजन कुणी दिला? K2Cr2O7, ॲसिडिक K2Cr2O7 दिला, म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट. इथं कोण आहे? किंवा ऑक्सिडंट. आता जसं इथं ऑक्सिडंट याला आपण म्हणतो, तसं या रिडक्शन रिॲक्शनमध्ये रिडक्टंट कोण? दॅट इज वॉट वी हॅव टू विचारू शकतील ते, की हू इज द रिडक्टंट, विच प्रॉडक्ट गॉट रिड्यूस्ड, असं विचारू शकतील. जसे इथं इथिल अल्कोहोल गॉट ऑक्सिडाइज्ड, इथं कॉपर ऑक्साईड गॉट रिड्यूस्ड टू कॉपर, बरोबर. सो दॅट इज वॉट यू हॅव टू राईट डाऊन. अँड हिअर दे हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन? विच इज द रिडक्टंट इन दिस रिॲक्शन? लिहा तुम्ही, विच इज रिडक्टंट. आता इथं काय होणार आहे? विच इज ऑक्सिडंट इन दिस रिॲक्शन, विच इज रिडक्टंट इन दिस रिॲक्शन. कंपेअर केलं, अभ्यास करायला सोपा पडेल. इन दिस रिॲक्शन, अँड हिअर यू शुड राईट विच इज ऑक्सिडंट इन धिस रिॲक्शन. मग तुम्ही सांगू शकता ना बाळांनो, इथं ऑक्सिडंट म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट. यू कॅन टेल विच इज ऑक्सिडंट, ॲसिडिक K2Cr2O7. इथं विच इज रिडक्टंट नाव, ह्याच्यामध्ये रिडक्टंट कोण आहे? ऑक्सिजनला कुणी हटवलं कॉपर ऑक्साईडपासून? हायड्रोजननी. सो हायड्रोजन इज रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. कळलं? ओके. In this reaction, an oxygen atoms goes away from copper oxide, which means that reduction of copper oxide takes place. Reduction कुणाचं होतं? कॉपर ऑक्साईडचं. कशामध्ये होतं? कॉपरमध्ये होतं. ऑक्सिडेशन कुणाचं होतं? इथिल अल्कोहोलचं. कशामध्ये होतं? ॲसेटिक ॲसिडमध्ये. अँड विच इज द ऑक्सिडंट हिअर? ॲसिडिक K2Cr2O7. सिमिलरली कुणाचं रिडक्शन झालं? कॉपर ऑक्साईडचं. कुणापासून ऑक्सिजन दूर घेतला गेला? कॉपर ऑक्साईडपासून. कुणाचं रिडक्शन झालं? कॉपर ऑक्साईडचं झालं. कुणी केलं? H2 न केलं, म्हणून H2 रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट. कशामध्ये रिडक्शन झालं? कशामध्ये रिडक्शन झालं? कॉपरमध्ये. सो इट इज रिड्युस्ड बाय हायड्रोजन टू कॉपर. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्या आन्सर्स असे तुम्हाला देता आले पाहिजे. ओके. सो विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस. एकदा वाचतो, थेरॉटिकल आहे. Whereas hydrogen molecule takes up oxygen atom and water is formed, oxidation of hydrogen also takes place. बघा हा आता कुणी केलं रिडक्शन केलं. रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट अँड द ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय द रिडक्टंट. व्हेरी नाईस सेंटेन्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक प्रकार येणार आहे. ऑक्सिडेशन झाला, रिडक्शन झाला,
आता आणखीन एक येणार आहे, त्याला म्हणतात रेडॉक्स. पण ते मी आता लगेच जंप करत नाही, फक्त ह्या रिॲक्शनला तुम्ही रिडक्शनच्या स्वरूपात घ्या, नंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊया, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. इथं काय झालंय, आपण फक्त रिडक्शन रिॲक्शन म्हणून याचा वापर करूया आत्ता. ठीक आहे. कुणाचं रिडक्शन झालंय बाळांनो? कॉपर ऑक्साईडचं कॉपरमध्ये. कुणी केलं? हायड्रोजननी केलं. संपला विषय. आत्ता पुरतं एवढं लक्षात ठेवा आणि हे लिहून घ्या. हे लिहायची आवश्यकता नाही आहे. ही रिॲक्शन लिहून, which is reductant in this reaction, hydrogen is reductant, who got reduced, copper oxide got reduced because oxygen is removed. If you want, I will write down. Oxygen is removed from कॉपर ऑक्साईड. तुम्हाला जर कॉपर ऑक्साईड असं वर्डमध्ये लिहायचं असेल, लिहा कॉपर ऑक्साईड. हेन्स कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस्ड. ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. हायड्रोजन H2 removes oxygen from copper oxide, so H2 is reductant. संपलं. एवढंच लिहा. as long as they ask you about reduction reaction. कारण याच्यामध्ये एवढं लिहा, मग तुम्हाला ह्या रिॲक्शनची गंमत सांगतो. श्रावणी झालं की सांगा बाळा मला. झालं? ओके ओके ठीक. आता तुम्हाला ऑक्सिडेशन रिॲक्शन, ऑक्सिडंट कोण ऑक्सिडाइज झालं हे कळलं. रिडक्शन रिॲक्शन कोणी रिड्यूस केलं, रिडक्टंट. कोण रिड्यूस झाला, कशामध्ये रिड्यूस झाला हे तुम्हाला कळालं. नाव आणखीन एक याच्यामधला आणखीन एक पार्ट आहे ही रिॲक्शन. आता त्याला आता जे लिहिलं त्याच्याखाली अंडरलाईन करा आणि नवीन टॉपिकमध्ये या आणि ही रिॲक्शन परत लिहा. सो आय एम रायटिंग दॅट रिॲक्शन अगेन. आणि आता कसं आहे माहिती आहे काय, एकदा लिहिल्यानंतर रिॲक्शन डोक्यात अशी रजिस्टर झाली पाहिजे. यू शुड नॉट हॅव टू सी द बुक. यू डोंट नीड टू सी द बुक अगेन अँड अगेन. कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन हायड्रोजननं झाल्यामुळं काय होतं ते आता डोक्यात बसल्या पाहिजे रिॲक्शन. दॅट इज हाऊ यू शुड स्टडी. राईट डाऊन कॉपर ऑक्साईड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. ॲक्च्युली ब्लॅक कॉपर ऑक्साईडवरती हायड्रोजन गॅस पास केला जातो. फॉर्म्स रॅडिश ब्राऊन कॉपर प्लस H2. तुम्ही कॉपर पाहिला असेल ना, रॅडिश ब्राऊन कलर, रॅडिश कलरचं असतं साधारण. तांबट काय म्हणतात त्याला, तांबच म्हणतात मला वाटतं कॉपरला. कॉपरच्या वायरी असतात ना इलेक्ट्रिकच्या, त्या पहा, त्याचा कलर पहा, तोच दिला आहे त्यांनी इथे रॅडिश ब्राऊन म्हणून. आता इथं पहा गंमत काय झाली आहे बरं का. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन गोष्टी मी इथं लिहितो आणि मग तुम्हाला गंमत सांगतो काय झालं आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन.
ऑक्सिडेशन काय म्हणतात? कंबायनिंग विथ ऑक्सिजन. कंबायनिंग विथ ऑक्सिजन, बरोबर. आता बघा, आणि रिडक्शन इज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, एवढंच ठेवूया आपण, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. फार गंमतशीर रिॲक्शन आहे, खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर रिडक्शन कशाला, ऑक्सिडेशन कशाला म्हणतात? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. किती गोष्टी वरच्या रिॲक्शनमध्ये झालेत? रिमूव्हल ऑफ H2, removal of oxygen and combining with H2, right? So these are reduction reaction, these are oxidation reaction. आता काय झाले पहा इथे, CeO कॉपर ऑक्साईड पासून ऑक्सिजन गेला, कॉपर रिड्यूस झाला, पण हा हायड्रोजन या ऑक्सिजनशी मिक्स होऊन H2O झाला. आता जर हे पाहिलं तुम्ही, कंबायनिंग विथ O2 म्हणजे हायड्रोजन हा O बरोबर कंबाईन झाला की नाही या ऑक्सिजन बरोबर. O2 मी लिहिताना लिहितो, पण ऑक्सिजन इथं एकच ॲटम आहे कंपाऊंड फॉर्म करायसाठी. सो इट्स ओके. सो कंबायनिंग विथ H2, कंबायनिंग विथ ऑक्सिजन, H2 हा ऑक्सिजनशी कंबाईन झालाय पहा, आणि त्याच H2नी या कॉपर ऑक्साईडला रिड्यूस केलंय. या H2नी काय केलं? कॉपर ऑक्साईडला रिड्यूस केलं आणि रिडक्शन रिॲक्शन झाली. पण H2 बिचारा हा जेव्हा ऑक्सिजनला त्याने काढलं याच्यामधून, तो स्वतः ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला. मग असं म्हणता येईल का बाळांनो की H2 कंबायनिंग विथ O2 किंवा ऑक्सिजन, सध्या ऑक्सिजन म्हणा, कन्फ्युजनच नको, थांबा, ऑक्सिजन म्हणा आणि इथं हायड्रोजन म्हणा. लेट अस नॉट हॅव्हिंग एनी कन्फ्युजन राईट नाव. नाहीतर म्हणाल सर तुम्ही O2 म्हणताय, मग का ऑक्सिजन लिहिताना मी O2 लिहितो नेहमी, सिम्बॉल त्याचा O2 मॉलिक्यूल, पण यू राईट डाऊन ऑक्सिजन लाईक दिस ओनली. सो हिअर कॉपर ऑक्साईडमधून ऑक्सिजनला यानं काढलं, म्हणजे कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन कॉपरमध्ये केलं. पण रिडक्शन करताना तो स्वतः ऑक्सिजनशी कंबाईन झाला, म्हणून हिथं या रिॲक्शनमध्ये द रिड्युसिंग एजंट इटसेल्फ गॉट ऑक्सिडाइज्ड. जो ज्यानं रिडक्शन केलं त्याचंच ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालं, म्हणून H2चं ऑक्सिडेशन झालं. H2 इथं रिड्युसिंग एजंट म्हणून आहे, H2 इथं रिडक्टंट म्हणून आहे, पण त्यानं ह्याला रिड्यूस करण्याच्या नादामध्ये तो बिचारा स्वतः ऑक्सिजनशी कंबाईन झाला आणि त्याचं काय झालं? H2चं ऑक्सिडेशन झालं. भांडणं लावायला गेलं आणि भांडण गळ्यात पडलं, अशा पद्धतीचं लक्षात ठेवा, हो की नाही. इथं तो तोडायला गेला, पण ह्यालाच जोडावं लागलं, म्हणून H2 हिअर इट इज रिडक्टंट, हिअर इट इज रिड्युसिंग एजंट, बट इट सेल्फ गॉट ऑक्सिडाइज्ड. त्याचं स्वतःच ऑक्सिडेशन झालं. आणि परत गोष्ट, ऑक्सिजन बिचारा निघाला बाहेर, पण त्याचं कोणाशी कॉम्बिनेशन झालं? हायड्रोजनशी. म्हणजे इथं ऑक्सिजन जो आहे तो पण रिड्यूस झाला, त्याचं पण रिडक्शन झालं. बघा किती गंमत आहे रिॲक्शनमध्ये. या 4 गोष्टीकडे बघून तुम्हाला उत्तरं डिफरंट देता येतील. कॉपर ऑक्साईडचं यानं रिडक्शन केलं, पण ह्या H2चं ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन झाल्यामुळं हा H2 जो रिडक्टंट आहे तो स्वतः ऑक्सिडाइज झाला. हा ऑक्सिजन हायड्रोजन शी कंबाईन झाल्यामुळं ऑक्सिजनचं रिडक्शन झालं, बिकॉज कंबायनिंग विथ हायड्रोजन इज रिडक्शन. श्रावणी कळालं का ग? गुड. So let us write a small sentences regarding this reaction, म्हणजे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात राहील. जो रिडक्शन करायला आला
त्याचंच ऑक्सिजनशी कंबाईन झालं. म्हणजे इथं पहा, कॉपर ऑक्साईड कॉपर झाला, कॉपर ऑक्साईड रिड्यूस्ड, हायड्रोजन ऑक्सिजनशी कंबाईन झालं, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन, ऑक्सिजन हायड्रोजनशी कंबाईन झालं, ऑक्सिजनचं रिडक्शन. किती किती झाले बघा त्याच्यामध्ये. सो दिस इज नॉट अ सिम्पल रिडक्शन रिॲक्शन. तुम्ही देऊ शकता रिडक्शन रिॲक्शनच्या एक्झाम्पलमध्ये हे सांगू शकता की सर कॉपर ऑक्साईड कॉपरमध्ये कन्वर्ट झाला, कॉपर ऑक्साईडमधनं ऑक्सिजन निघून गेला, म्हणून ही रिडक्शन रिॲक्शन ओके, आय एम हॅपी. पण ह्या रिॲक्शनमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळं आणखीन एक पद्धतीची या रिॲक्शनमध्ये काय झालं बाळांनो, याचं रिडक्शन झालं, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं, दोन्ही प्रोसेस एकाच रिॲक्शनमध्ये झाल्यात आणि अशा रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन एकत्र म्हणतात किंवा रेडॉक्स रिॲक्शन पण म्हणतात. तुमच्या पुस्तकात काय नाव दिले ते आपण बघूया. 2 मिनटं फक्त शांतपणे ऐका. आता तुम्ही हे स्वतः लिहा. यू कॅन राईट डाऊन. इन दिस रिॲक्शन oxygen atoms goes away from copper oxide, which means that reduction of copper oxide takes place. Write down first line. Oxygen atom from atom लिहू शकता किंवा ओनली ऑक्सिजन लिहू शकता. फ्रॉम कॉपर ऑक्साईड टेकन अवे. बघा एक्सप्रेशन कशा पद्धतीने लिहितोय मी. टेकन अवे. सो कॉपर ऑक्साईड, इथं मी CuO लिहिलंय, इथं कॉपर ऑक्साईड लिहिलंय, तुम्ही लिहू शकता पण शक्यतो असं लिहा. कॉपर ऑक्साईड अशा वर्डमध्ये लिहा. कॉपर ऑक्साईड. ऑक्सिजन ॲटम फ्रॉम कॉपर ऑक्साईड टेकन अवे, सो कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस्ड. आता त्यांनी रिड्यूस लिहिले का बघायला पाहिजे. अच्छा, नाही लिहिलेलं आहे. सो यू डोंट राईट डाऊन. आय यूज दॅट वर्ड. टेकन अवे, सो रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस. रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क वेन आय एम टीचिंग, कारण अशा भरपूर टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आम्ही यूज करतो आणि त्या पुस्तकात पण असतात. पण इथं रिड्यूस्ड किंवा रिड्यूस्ड हा शब्द मी अजूनपर्यंत नाही वाचला, पण तो रिड्यूसिंग एजंट आहे. बट इथं कॉपर ऑक्साईड गॉट रिड्यूस्ड टू कॉपर असं पण म्हणतात, पण तुमच्या पुस्तकात नाही. सो नथिंग टू वरी अबाउट इट. यू कॅन राईट डाऊन. रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस टू म्हणून कॉपर पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. झालं. आपल्याला फक्त रिडक्शन ऑक्सिडेशन बद्दल बोलायचं आहे. सो आय एम रायटिंग दॅट. प्रॉडक्टचे आपल्या काही या रिॲक्शनच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉडक्ट काय झाला त्याच्याशी संबंध नाही, कोण रिड्यूस झालं आणि कोणी रिड्यूस केलं एवढं महत्त्वाचं आहे. हायड्रोजन मॉलिक्यूल आहे बरं का इथे. हा ॲटम होता. हायड्रोजन मॉलिक्यूल अगदी स्पष्ट आणि छान एक्सप्लेनेशन दिले, तसंच लिहा. हायड्रोजन मॉलिक्यूल टेक्स अप ऑक्सिजन. takes up oxygen, and forms water, that is H2O. Forms water, that is H2O. H2 molecule takes oxygen, forms H2O. water molecule form करतो, water form करतो. आता combining with oxygen is oxidation. Here hydrogen gets or नको. Here oxidation of hydrogen takes place. Oxidation of hydrogen takes place. रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन किती छान पद्धतीने असं लिहिलं, परीक्षकांना पण आवडेल.
H2 molecule takes up the oxygen atom to form water. So हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं. नाव इथं त्यांनी दिलेलं नाही आहे, पण आपण लिहू शकतो ते, कारण हायड्रोजन ऑक्सिजनशी कंबाईन झाल्यामुळं हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं, पण ऑक्सिजन हायड्रोजनशी कंबाईन झाला म्हणून ऑक्सिजनचं रिडक्शन झालं. इथं दिलेलं नाही आहे, सो वी विल नॉट राईट. दस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सिमल्टेनियसली. तिसरा पॉइंट लिहा आहे. इन दिस रिॲक्शन oxidation and reduction occurs किंवा happens simultaneously. एकत्ररित्या. इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन कुणाचं झालं? ऑक्सिडेशन हायड्रोजनचं. अँड रिडक्शन कुणाचं झालं? कॉपर ऑक्साईडचं. ऑकर्स सिमल्टेनियसली. मग अशा रिॲक्शनला काय म्हणतात? ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. Write down. Such a reaction is called redox reaction. REDOX, redox reaction. 2 मिनटं मी जरा पेन चेंज करतो, तुम्हाला दिसत नाही आहे. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन पण होतं आणि ऑक्सिडेशन पण होतं, अशा रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. आता इथं कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस्ड अँड हायड्रोजन बिकॉज इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. हायड्रोजन which is the reductant here, it is a reductant here, itself gets oxidized. I think you understand. मी जे लिहून देतो ते पॉइंट्स असतात. तुम्ही तुमच्या नोट्स चांगल्या पद्धतीनं बनवत राहा, किंवा मी एखाद्या वेळेस तुम्हाला नोट देतो, पण ह्या नोट्स म्हणून घेऊ नका, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग म्हणून घ्या. नोट्स ह्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. These are the points to be understood. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एखादी रिॲक्शन प्रेझेंट करावी लागेल. दिस इज नॉट एक्झॅक्ट नोट्स टू बी रिटन इन द बुक. नोट्स तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. हे पॉईंट्स आहेत तुमच्या मदतीला. कशा पद्धतीनं ही रिॲक्शन दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीनं देऊ शकाल, दॅट इज व्हॉट इज रिटन हिअर. कळलं? ओके. सो आय थिंक 12:50 झाले. आपल्याला थांबायला पाहिजे, कारण आपलं नेहमी 12:50 12:45पर्यंतचं मी टायमिंग ठेवलं, बिकॉज 45 मिनिट्स 50 मिनिट्सच्या वरती आय डू नॉट वॉन्ट टू टीच यू. एखादा दिवस लेक्चर एक्स्ट्रा झालं तरी काही हरकत नाही, कारण आता आपल्याला जास्त नाही, एखादं पान वाचलेलं आहे, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये संपून जाईल. सो टुडे आय टॉट यू अबाउट रिडक्शन रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. फार महत्त्वाचे आहेत. नॉट ओनली 10th पर्स्पेक्टिव्ह. जेव्हा तुम्ही 11वी 12वीमध्ये सायन्स घ्याल त्यावेळी तुम्हाला ह्या रिॲक्शन्स फार महत्त्वाच्या आहेत. फार 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 महत्त्वाच्या आहेत. आणि का तुम्हाला मी आज आणखीन एक तो टाईप नाही सांगितला. आता ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा इट इज नॉट अ बिग डील फॉर टू टीच यू पीपल. तुम्हाला 4 महत्त्वाचे पॉईंट सांगितले. कंबायनिंग विथ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन, राईट. कंबायनिंग विथ हायड्रोजन इज रिडक्शन.
रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. ह्या 4 गोष्टीवरती जे तुम्हाला मी 2-2 लिहून दिल्या होत्या त्याच्यावरती संपूर्ण हे एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता आणि त्या 4 मूलभूत गोष्टीच्या वरतीच तुम्ही याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीनं देऊ शकता. पण हे बेसिक लक्षात राहणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं बेसिक आयनिक कंपाऊंड आणि आयन्स याच्याबद्दल तुमच्या पुस्तकात डिटेल नाही आहे, पण मी त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती देऊन आणखीन एक ऑक्सिडेशन रिडक्शनच्या रिॲक्शन्स आणखीन एका पद्धतीनं ह्या प्रोसेस होतात आणि काही काही अशा प्रोसेस आहेत ज्यांना ऑक्सिडेशन रिडक्शन पण म्हणतात. त्या प्रोसेस त्या रिॲक्शन्स तुम्हाला मी परत सांगेन नेक्स्ट लेक्चरला. त्याला थोडंसं बेसिक आहे. एका विद्यार्थिनीनं मला विचारलं होतं की केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय. मला वाटतं साक्षी थोरातनं हे विचारलेलं होतं. सर केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय. मी थोडंसं नॉलेज तुम्हाला दिलेलं होतं, पण आता मला थोडंसं जास्त द्यावं लागेल आयोनिक बॉन्डिंगबद्दल आणि आयोनिक बॉन्डबद्दलचं थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता देणार आहे. अँड वी विल स्टॉप द लेक्चर. आय होप तुम्हाला रिडक्शनबद्दल छानपैकी कळलेलं आहे आणि ही रिॲक्शन छान कळलेली आहे. आय ॲक्सेप्ट. श्रावणी कळलं ना रे बाळा व्यवस्थित. रिडक्शन रिॲक्शन काय, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं. छान. तर आता दुसरी गोष्ट अशी की आयन म्हणजे काय हे पहिलं आपण बघूया. त्याच्यानंतर वी विल सी व्हॉट इज आयनिक कंपाऊंड. ओके. मग त्याच्यानंतर बघू आपण की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन कशा पद्धतीनं सांगितलं गेलं आहे ऑन द बेसिस ऑफ आयन्स. सो राईट डाऊन सबसे पहले आयन. आता आपण हे असंच असू दे. नो इट इज नॉट रिक्वायर्ड. परत आपण नंतर लिहू जेव्हा आपल्याला गरज लागेल. आयन. आयन कशाला म्हणतात. वी नो ॲटम्स. इट इज द बेसिक फंडामेंटल युनिट यू कॅन से. जशा आपल्या शरीरामध्ये पेशी असतात तशा प्रत्येक मॅटरचं म्हणजे लाईफ फंडामेंटल युनिट ऑफ अ लाईफ इज सेल. त्या पद्धतीनं फंडामेंटल लाईफ किंवा फंडामेंटल पार्टिकल आपण असं म्हणू शकतो. ॲज प्रेझेंट ॲट प्रेझेंट तुमच्या सिलेबसला धरून ॲटम. इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ matter you can say, and this atom is unstable in nature. For example, consider sodium. सोडियमचं ॲटॉमिक नंबर 11 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन असतील. आपल्याला न्यूट्रॉनशी आत्ता संबंध नाही. सो वी विल नॉट डिस्कस राईट नाव. सो ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणून त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द ॲटम इज कॉल्ड ॲज इट्स ॲटॉमिक नंबर. सो इफ इट इज ॲटॉमिक नंबर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो प्रेझेंट इन द ॲटम. आणि तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज. आणि तुम्ही जर एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन एकत्र घेतलात तर त्यांच्यामुळं जो चार्ज रिझल्टंट नेट चार्ज असतो तो 0 असतो. कारण प्रोटॉन याला ज्याच्यावरती जो चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन याच्यावरती जो चार्ज असतो तो चार्ज सेम मॅग्निट्यूडचा असतो. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता समजा हा एक इथं ब्लॉक आहे. इकडनं श्रावणी वळते, इकडनं कोणतरी आमची श्रुती वळते. तर समजा हे दोन्ही असे ओढल्यानंतर आणि हे जर हलत नसेल ह्याचा अर्थ काय. दोघांनी इकडं फोर्स इनं इकडं फोर्स लावलाय, इनं इकडं फोर्स लावलाय आणि दोघांचे फोर्स कॅन्सल होत आहेत आणि ह्याच्यावरती काहीच ॲक्शन होत नाही. याचा अर्थ न्यूट्रल ह्या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळवण्यासाठी मी हे सांगतोय. व्हेन बोथ फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट the resultant is no displacement, net force is 0.
म्हणून याची मूवमेंट होत नाही. ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे पण असेच असतात. प्रोटॉनवरचा प्लस चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह चार्ज, दोन्ही चार्ज सेम असतात, पण त्यांचं नेचर अपोजिट असतं, प्लस आणि मायनस. आणि म्हणून प्लस चार्ज आणि मायनस चार्ज दोन्ही ॲटममध्ये सेम असल्यामुळे ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल होऊन जातो. त्याच्याकडं जास्त पॉझिटिव्ह पण नाही, जास्त निगेटिव्ह पण नाही, दोन्ही समान असल्यामुळे तो त्याच्याकडं इलेक्ट्रिकली तो न्यूट्रल असतो. नेट चार्ज ऑफ ॲटम इज 0. कळलं? पण आता सुरुवातीला सेम होते की नाही, 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. का रे बाबा? कारण समान निगेटिव्ह आणि समान पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे आहेत, म्हणून तो न्यूट्रल आहे. पण होतं काय बाळांनो, आता या ॲटमचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन तुम्ही पाहिलं, तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये राहिलेले 1, 2 8 आणि 2 10 आणि 1 11. पण ॲटमला स्टेबल होण्यासाठी त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. पण सोडियम सारख्या इलेमेंटला आणखीन 7 इलेक्ट्रॉन धरून ठेवणं कठीण असतं, कारण ॲटम जो असतो त्याच्यामध्ये प्रोटॉन सेंट्रली असतात न्यूक्लियसमध्ये, अँड इलेक्ट्रॉन रोटेट अराउंड इन डिफरंट ऑर्बिट्स. आणि ह्या प्रोटॉनमध्ये आणि ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, आणि त्याच्यामुळं ॲटम अस्तित्वात आहे. पण 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉनला धरून ठेवू शकतात, किंवा आणखीन एखाद दुसरा जास्त असेल तर, पण 7 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला धरून ठेवू शकत नाहीत. म्हणून हा सोडियम बिचारा हा 1 इलेक्ट्रॉन देतो. आणि निसर्गाची जी कंडिशन आहे, केमिस्ट्रीची जी कंडिशन आहे, स्टेबिलिटी असण्यासाठी जी कंडिशन हवी ती म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. अशा पद्धतीनं तो म्हणतो जर मी 1 दिला तर माझा आउटर मोस्ट शेल आहे ते सेकंड नंबरचं शेल माझा आउटर मोस्ट शेल बनेल, आणि त्याच्यामध्ये 8 आहेत, मग मी स्टेबल होऊन जाईन. आणि तो स्टेबल होतो. पण स्टेबल होताना काय झालं, 11 प्रोटॉन आहे तसे न्यूक्लियसमध्ये राहिले, पण 1 इलेक्ट्रॉन गेल्यामुळं 10 इलेक्ट्रॉन झाले. 10 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन 11 पॉझिटिव्ह मायनस 10 निगेटिव्ह, म्हणजे काय झालं, नेट 1 पॉझिटिव्ह एक्स्ट्रा झाला. 10 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन, म्हणजे 11 मधलं 1 माझ्याकडे एक्स्ट्रा प्रोटॉन आहे, म्हणजे माझ्यावरती मी सुरुवातीला 11 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन असल्यामुळे इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. पण आता 1 इलेक्ट्रॉन मी दिलो का, मला स्टेबल व्हायचं होतं, मी स्टेबल झालो. पण 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं आता 11 प्रोटॉन झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले, आणि मग माझ्यावरती 1+1 चार्ज आला, मी आता पॉझिटिव्हली चार्ज झालो. अँड दॅट Na when gives electron becomes Na++ इलेक्ट्रॉन. कारण हा प्रॉडक्ट आहे ना, प्रॉडक्टच्या साईडला येणार. Na Na+ केव्हा बनतो, जेव्हा 1 इलेक्ट्रॉन दिला जातो, राईट. सो नाव Na+ झाला, +1 लिहिणं गरजेचं आहे. याच +1चा अर्थ 1 प्रोटॉन एक्स्ट्रा आहे किंवा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे या सोडियममध्ये, लक्षात ठेवा. 1 इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणून तो Na+ झाला. आता या ॲटमच आहे तो, दिस इज ॲटम. नाव दिस ॲटम बिकम चार्ज पार्टिकल, चार्ज ॲटम झाला. आणि अशा चार्ज ॲटम्सना आयन म्हणतात, ION. सिमिलरली क्लोरीनचं जर तुम्ही पाहिलं, क्लोरीनमध्ये 287 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे, कारण त्याच्याकडं 17 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. सो
इट नीड्स 1 इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल. तर 288 होतो. 7 देण्यापेक्षा 1 घेणं सोपं, म्हणून तो 1 घेतो आणि 288 होतो आणि तो स्टेबल होतो. पण आता काय झालं, 17 प्रोटॉन आहेत, 17 इलेक्ट्रॉन आहेत आणि 1 इलेक्ट्रॉन घेतलं म्हणजे 18 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे 17 प्लस चार्जेस आणि मायनस 18 निगेटिव्ह चार्जेस. इथून गेलं की तुम्ही पाहिलं तर 1 निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा झाला, म्हणून क्लोरीनच्या डोक्यावरती -1 लिहितात. जेव्हा -1 इथं लिहिलेलं आहे म्हणजे क्लोरीन ॲटम असताना जेवढे इलेक्ट्रॉन होते त्याच्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन जास्त त्याच्याकडं त्यानं घेतलेला आहे स्टेबल व्हायसाठी. हे चिन्ह दाखवतं. And when this kind of symbols show the valencies like this, अशी पण डेफिनेशन आहे. आम्ही सिंपल काय म्हणतो, चार्ज्ड atoms are called ions. The atoms with positive charge are called as, write down, cation. The atoms with negative charge on them are called as anion. So basic I have told you. Next part, याच्यामध्येच ऑक्सिडेशन रिडक्शन लपलेलं आहे, हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. बाय फॉर नाव. आणि अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. रोजच्या रोज रिॲक्शन्स लिहित जा, फार गरजेचं आहे. Everybody can buy, everybody can leave, sorry, not buy. Bye. आता तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आता तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमचे काय व्हिडिओ दाखवायचे दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. आता टीव्हीचं बंद झालं. नेव्हर एव्हर शो. अच्छा, सगळं कळतंय का रे बाळांनो तुम्हाला? नक्की. मग वेळच्या वेळी तुम्ही लिहून घेता की नाही? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता तुमची एक आपण लिस्ट बनवू. कुणाला काही बोलायचं आहे का? नाही. थांबा, कोणीतरी मुलगी बोलते, बोला. कोण आहे? बाळा, तुझ्याकडे काहीतरी सिग्नलचा प्रॉब्लेम होता. कुणाला आवाजचा प्रॉब्लेम आहे का? काय वेळा काय होतं बेटा? कोण बोलतंय? रुपाली आहे का? हा, काय होतं बेटा सांगतो तुला. तुम्ही जिथं बसता ना त्या ठिकाणी सिग्नल जर कमी असेल तर हा प्रॉब्लेम होतो. तर काय करायचं, मी तसं पण तुम्हाला व्हिडिओज तुमच्या यूट्यूबवरती पाठवून देतो, ते पाहत जा तुम्ही. ठीक आहे? ओके सर. हा, बोला. कोण बोलतोय? श्रावणी, बोल. टुडे लेक्चर वॉज अमेझिंग. आवडलं ना? छान छान बेटा. ठीक. ओके बेटा, ओके, ठीक आहे. बाय सर. बाय 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 बाय. चला बाय बेटो, सगळ्यांना बाय. ओके बच्चे लोक, चलो बाय. ओके ओके ओके, बाय बाय.